ओके ओके ठीक आहे, थँक्यू मॅडम, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज, त्याचा हा केक. हो थँक्यू मॅम आणि हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. थँक्यू. वेलकम. तुला हवाय का केक? आई नको बस मी खूप खाल्लं. खूप खाल्ला ना? काय काय चाललंय तुझं? अहो यांना केक देत होती ना. अगं केक कसले वाटतेस? तर आधीच तू इथे आलीस हे मला आवडलेलं नाहीये. तू इथे यायला नको होतस. का हो ना? मी आले तर सगळ्यांना खूपच आनंद झाला. आनंद झाला काय आनंद झाला? काही एथिक्स असतात, काही प्रोटोकॉल्स असतात. असं कामाच्या ठिकाणी आपलं पर्सनल काहीतरी सेलिब्रेशन बरं नाही वाटत? कळत नाही तुला? पण ते आनंद भाऊजींनी फोन केला मिस्टर होता. सुभेदार येस. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे 2 दिवसांसाठी स्वीट बुक केलाय. अहो पण हो सर, हनीमून स्वीट. आणि तुमची अॅनिव्हर्सरी आहे हे कळल्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला एक डिनर कॉम्प्लिमेंटरी. आणि सर हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. मी येणार हे तर तुम्हाला माहितीच नव्हतं. मग काऊन बुक केली रूम? वहिनी, हा रूम गुरुने नाही मी बुक केलं होतं. सरप्राईज. अरे वा, तू केलीस का बुक? हो हो. थँक्यू हा आनंद. पण आता कॅन्सल करायला सांगा, मी नाही राहू शकत 2 दिवस. काऊन? का नाही राहू शकत? नाही म्हणजे तसंही आम्ही बरेच वर्षात कुठेच नाही गेलोय. लग्नानंतर एकदा शेगावला गेलो होतो आणि आता मध्ये शिर्डीला. बस राहूया की. बरोबर आहे वहिनी. लग्नानंतर ना जनरली हजबंड स्वतःच्या वाईफला घेऊन दर्शनासाठीच जातात. म्हणून मी हे बुकिंग केलंय, हनीमून स्वीट. नाही बरोबर आहे, पण नाही राहू शकत आम्ही. अहो काऊन? काहून काय काहून? कामं लाईंड अप आहेत ना तिकडे, मीटिंग्स लाईंड अप आहेत. आणि हा सगळ्यात महत्वाचं, अथर्वची शाळा. हा, अथर्वच्या शाळेला आपण असल्या फालतू कारणांसाठी बुडवणं मला नाही आवडणार, प्लीज. आणि तसंही तू म्हणत असतेस ना की अथर्वच्या भवितव्याशी मी तडजोड करणार नाही. मग हे कसं चालतं तुला? हे 2 दिवसात काय फरक पडणार आहे काय? भाऊजी राहू द्या. त्यांना नको वाटतंय ना, नाही राहत आम्ही. तसंही सेलिब्रेशन करायचं होतं ते झालं. मग काऊन राहायचं इथे? आणि यांचं म्हणणं बरोबरच आहे. अथर्वची शाळा पुढे लुगाच. जातोच आम्ही. हा व्हेरी गुड. चला मग सॉर्टेड ना सगळं. हा ते जरा कॅन्सल करून टाका. आणि पुन्हा एकदा थँक्यू. ये, तुझे आभार मानतो. अरे ये ना, ये ना. ओ आय सी. म्हणजे हे सगळं त्या शहाण्या आनंदने घडवून आणलंय. गॅरीचा काहीच दोष नाहीये, पण या मूर्ख बाईमुळे ना सगळी गडबड झाली. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काहीही झालं ना तरी ही शनाया हार मानणार नाहीये. आजची रात्र मी गॅरी बरोबर एकत्र राहणार होते आणि राहणारच, बाय हुक और क्रूक. गुरु यार, थांबायला पाहिजे होते तुला इथे. आता पुरे ना आनंद. हा, अजून किती थांबायचं? आनंद भाऊजी, तुम्ही आम्हाला आज जे सरप्राईज दिले ना, त्याबद्दल आभार कसे मानावे ते काही कळूनच नाही राहिलं मला. वहिनी, कर्तव्यच आहे आमचं. अगदी बरोबर. गुरुनाथ आमच्या कंपनीचे एक कर्तबगार एम्प्लॉई आहेत. त्यांच्यामुळे कंपनीचा बराचसा फायदाही झालेला आहे. तेव्हा त्यांच्यासाठी एवढं करणं आमचं कर्तव्यच होतं. आणि मॅम, त्या दिवशी तुम्ही सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी एवढं सगळं फूड आणलंच होतं ना, त्यामुळे आपल्या माणसांमध्ये नो सॉरी अँड नो थँक्यू. बरं बाई, शब्द मागे घेते माझे. पण खरंच खूप आनंद झाला. हा वाढदिवस नेहमीच लक्षात राहील माझ्या. हो, माझ्याही लक्षात राहील. नाही का आनंद? गुड. चला निघायचं का? उशीर होईल ना.
गुरु तू अथर्व आणि वहिनी तुम्ही या गाडीत बसा, बाकीचे आम्ही सगळे या गाडीत नाही येतो. ठीक आहे चला गुड नाईट. चलो डन निघायचं. शनाया मजा आली हा, खूपच मजा आली शनाया. आली ना. आता निघायचं. शनाया आपल्याला सगळ्यांना या गाडीतनं जायचंय. गॅरी मी येताना तुझ्यासोबत आले होते, मी जातानाही तुझ्यासोबतच याच गाडीत जाणार. शनाया मॅम, जेनी प्लीज तू यात पडू नकोस, मी याच गाडीने जाणार आहे. मी शनाया, जेनी अगं कसं राहू दे ना, कसं यात गाडीत खूप जागा आहे. आणि तुला तिचा प्रॉब्लेम माहिती आहे ना, ती जरा क्रॅक आहे ना. क्रॅक? राहू दे, अथर्व पण झोपलाय, त्याला घेऊन मी मागे बसते. हा काळजी नका करू. हा तसं करूया. चल. चलिए. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला भैया रेडिओ चालू आहे. तो लगाव ना, शोपीस आहे क्या? पंकज हा? तू काय करतोय? अगं काय नाही ते जस्ट तू आता मोबाईल वरती चॅट करत होतास. अगं नाही ऍक्च्युली आमच्या ऑफिसचा ग्रुप आहे ना, सो कामाबद्दल बोलत होतो. इतक्या रात्री काय काम आहे? अगं बघू मला. अगं काय नाही, मी बंद केलं चॅट. इट्स ओके. तेच म्हणते मी आल्यावरती तू चॅट का बंद केलंस? अगं मला वाटलं तुला माझ्याशी काहीतरी तुला असं वाटलं की तुझी चोरी पकडली जाईल, हो ना? कसली चोरी? डोंट ऍक्ट स्मार्ट पंकज. तू आता तुझ्या मैत्रिणीशी चॅट करत होतास. कम ऑन, मी एवढ्या रात्री मी कशाला चॅट करेन एवढ्या रात्री? एक मिनिट पंकज, तू मला तर अधिकासारखं बावळट समजू नकोस हा. तुझ्या मोबाईलचे, लॅपटॉपचे, बँकचे सगळे पासवर्ड्स आहेत माझ्याकडे, आणि मी ठरवलं ना तर तुझं काय चाललंय एका मिनिटात शोधू शकते, कळलं? अगं पण समिधा, माझं असं काही चालेलच नाहीये. माझ्याशी खोटं नको बोलूस. कम ऑन डार्लिंग, मी का खोटं बोलेन? अगं तुझी शपथ घेऊन सांगतो, तो माझा मित्र आहे ना, तो बँकॉकला गेला होता, सो तिकडचे पिक्स त्यांनी ग्रुपवर टाकले होते, मी तेच बघत होतो. दॅट्स इट. शी,